नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. या अनुभवातून खरंच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि हा अनुभव जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो. हॅलो. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा होता ना? हो हो, अनुभव सांगायचा ना. सांगा ना. ते फोटो पाठवलेले तुम्ही त्याचेच आहे का? हो हो, हो, सांगा. ते हा पावलांचं ते हर तारखेचं ते खरंच तुम्ही सांगितलंच ना, ते फुलाचं वगैरे मी ते राहून ते. हो, फुलाचं सांगितलं मी माझ्या शब्दामध्ये. हो हो, मी सांगितलं बरोबर सांगितलं ते आहे ते व्यवस्थित. हो का? हा. सांगेल ते. हर तारखे दिवशी काय झालं माहितीये का, मी नाईट वरून घरी चालले होते. मग त्या दिवशी उपवास असल्यामुळे मग तिथं थांबले होते मी केळी घेण्यासाठी वगैरे. आणि केळी घेतली आणि अचानक माझ्या समोर एक म्हणजे माझ्या गाडीत तशी एक वृद्ध बाबा आले, काय जवळ आले ते माझ्या. तर मला म्हणे ताई, म्हणलं काय बाबा. त्यांनी फक्त हात पुढे केला, काय मी त्यांना 2 केळी दिली. त्यांच्याकडे म्हणजे चेहऱ्याकडे वगैरे काहीच नाही बघितलं. आणि मी केळी ठेवली डिक्कीमध्ये आणि माझं मी घरी आले. माझं कसं जाता येता गाडीवर म्हणजे तारक मंत्र वगैरे स्वामी समर्थ जप राहतोच ना. तर मी ते मग घरी आलं म्हणजे माझ्या डोक्यात क्लिक झालं की ते बाबाकडे बघितलं पण नाही आपण, पैसे पण नाही दिले. म्हणजे असं मनात वाटलं काहीतरी. आणि मागं पण नाही वळून बघितलं बाबा आहेत का गेले तर. हा. नंतर काय ते म्हणजे असं मनाला हुरहुरच झाली ना की त्या बाबाकडे बघितलं पण नाही आपण, असं आहे का नाही. ते साक्षात कोणीतरी आले ना हाताच्या दिवशी. स्वामी आहेत का दुसरे कोणी होतं ते बघायचं होतं. हा हो ना, मी असं बघितलंच नाही ते. नंतर मग ते हे झालं की बाबा पैसे दिल्यास बरं झालं असं. मग ते घरी आले. मग ते झालं काय म्हणतात, मग माझी मी आवरून वगैरे पूजा केली म्हणजे हरतालिकेची. आणि त्या दिवशी मग दिव्यामध्ये फक्त महादेव तयार झाला. काय तुम्हाला फोटो पाठवते, फक्त महादेव 4-5 तास फक्त महादेवच होता. क्लिअर दिसत नव्हतं ताई पण फोटोमध्ये. दुसरा एक आहे तो पाठवते तुम्हाला मी. आणि मी समोर असंच बसले देवघरासमोर. मी काय म्हटलं म्हणजे असं स्वामींना बोलले की स्वामी आज तर म्हणजे पार्वती माता महादेवची पूजा करते ना, तर फक्त महादेवच कसं काय झालं तयार, म्हणजे असं काय. मी असं बोलून गेले. तर 10च मिनिटांमध्ये ती पार्वती माता तयार झाली ना. बापरे, लगेच 10 मिनिटांमध्ये. 10च मिनिटांमध्ये ती पार्वती माता तयार झाली. म्हणजे आश्चर्यच वाटलं. म्हणजे खूप म्हणजे काय मी बोलून गेले आणि ते घडलं म्हणजे असं आहे ना. आणि तो मग मी महादेवचा पण फोटो पाठवते आणि दुसरा क्लिअर आहे तो पण पाठवते. हो, पाठवा ना, दोन्ही पाठवा. महादेव म्हणजे ते हरतालिके दिवशी घडलं. आणि मग महालक्ष्मी दिवशी देवघरासमोर म्हणजे दिव्यामध्ये फक्त पावलं वगैरे म्हणजे गिरवा असं तयार झाले असेल ते. मला म्हणजे असं मनात आलंच होते की आज महालक्ष्मी आहेत, काहीतरी होईल मग तयार. ते पावलं तयार झाली आणि घरामध्ये गणपती ना, म्हणजे गणपतीची पूजा, गणपतीची आरती वगैरे केली मी. नंतर मग मी असेच बोलून गेले गणपतीला, गणपती बाप्पा आज महालक्ष्मी आहे तर तुम्ही म्हणजे काय चमत्कार दाखवणार मला, म्हणजे मी असे बोलून गेले त्यांना गणपती बाप्पाला. आणि मी म्हणजे दुपारी ड्युटी होती तर ड्युटीवर आले. मग ड्युटी संपल्या घरी गेले मी. तर मग असंच लक्ष गेलं माझं, म्हणजे अचानक लक्ष गेलं त्या रांगोळीकडे. त्याचे एकदम छोटे छोटे पावलं दोन्ही साईडला असे म्हणजे एकाच साईडला त्या रांगोळीवर तयार झाले होते. त्या दिवशी फक्त मी फोटो काढला म्हणजे असं नाही म्हणजे सगळीकडून मी अशी रांगोळी काढली होती. सगळ्या बाजूने तेच पावलांची रांगोळी काढली होती. म्हणजे चारही बाजूला. काय असं मांजर वगैरे फिरलं असं काही नव्हतं? मांजर वगैरे काहीच नाही माझ्या घरात, म्हणजे उंदरं वगैरे काहीच नाहीये. आणि त्या दिवशी म्हणजे कुणीच नव्हतं. माझा भाऊ असतो माझ्यापाशी, माझा भाऊ पण ड्युटीला गेला, तो पण ड्युटीच करतो सिग्मामध्ये, प्रायव्हेटमध्ये करतो तो. तर मग घरी कोणीच नव्हतं. मग मी बघितलं ते पावलं वगैरे, मग फोटो काढला. माझे म्हणजे व्हिडिओ काढा म्हणजे असं म्हणजे मनात म्हणजे काय असं क्लिक झालंच नाही त्या दिवशी. मी फोटो काढले तर मी त्या दिवशी फक्त फोटो काढून ठेवले. आणि म्हणजे शेअर करा म्हणजे असं म्हणजे काही मनातच नाही आलं. मग दुसऱ्या दिवशी माझ्या विचार आला. मग दुसऱ्या दिवशी फक्त त्या साईडच्या 3च रांगोळी ठेवल्या, म्हणजे पूर्ण रांगोळी. आणि एका साईडलाच म्हणजे त्या कोपऱ्यामध्ये झालं ना, गणपतीच्या उजव्या साईडलाच. बरोबर. समोरून ते येता येणारच नाही त्यांना. एका साईडला बाजूने एकाच कोपऱ्यामध्ये दिले त्यात ती.
कोणतीच रांगोळी मोडली नव्हती, फक्त तीच एका साईडची रांगोळी म्हणजे अशी त्या मोडलेली होती. रांगोळीवरती पाऊल उमटलेले आहेत ना? हा साईडला म्हणजे असे दोन एकदम बारीक बारीक दिसतात, स्पष्ट दिसतात ना ते. हा हा हा. नंतर मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढला मी तो. आणि नंतर मी मग दुसऱ्या दिवशी पण ती म्हणजे पावलांची रांगोळी मोडलीच नाही. आहे तशीच होती. आहे तशीच आहे म्हणजे तसेच ठेवले मी ती. आणि फक्त समोरची रांगोळी मोडली आणि नंतर मी 2च ठेवले ते म्हणजे छापे जे होते ना ते 2च ठेवले. हा हा. आज पण मी माझं सगळं काम वगैरे आवरलं आणि माझा मुलगा खाली गेलता खेळायला. म्हणजे ती रांगोळी तशीच होती पावलांची आणि दुसरी ती छाप्याची एकदम व्यवस्थित होती. आणि समोर मी वेगळी काढली होती म्हणजे जास्वंदाचं फुलंच काढलं होतं. तुम्हाला पाठवले मी आता. आणि माझं सगळं काम आवरुस्तर वगैरे म्हणतो मुलगा तर नाहीये ती पण दुसरी पण रांगोळी मोडलेली होती आज सकाळी. मग मला विचार केला मुलगा तर नाही मग रांगोळी कशी मोडू शकते. मग मी गेले थोडे जवळ गेले आणि एकदम निवडून बघितलं. त्याच्यावर असे वरती चंद्र परवणे झालेले आणि मध्ये अशी एकदम एकदम अशी नाजूक रांगोळी येते अशी एकदम अंडाकृती. फोटो काढलाय? हा पाठवल्यानंतर मला अशी एकदम अंडाकृती होणे आणि समोर असं म्हणजे सोंडी होणे असं म्हणजे ते तयार झालं. एका कोपऱ्यामध्ये एका साईडला ती अर्धी रांगोळी मोडली आणि त्या अर्ध्या रांगोळी तयार झालेले ते. त्याचा व्हिडिओ पण काढलाय मी. आणि फोटो पण काढला की आज तयार झालं ते. मला समजलं नाही एवढं पण नेमकं काय ते पाठवलं तुम्हाला. चांगला संकेत असणार. आणि मी एक दिवस मोदक केले ते बघा. मोदक सांगते. मोदक केले आणि मी ठेवले ते गणपती म्हणजे गणपती पुढे ठेवले आणि उंदीर मामा समोर ठेवले. आणि मला नाईटला यायचं होतं मी अशीच बोलले गणपती बाप्पा उंदीर मामा तुम्हाला मोदक ठेवले मी सकाळी येऊपर्यंत खाऊन टाका म्हणजे अशी बोलले माझी मी ड्युटीला आले. मग मी सकाळी गेले तर ते मोदक तसेच होते. थोडं मनाली म्हणलं मी बोलले आणि मग खाल्लं पण नाही म्हटलं असं का. नंतर म्हणजे आंघोळ वगैरे झाली मी तिथालचे म्हणजे दुर्वा वगैरे सुकलेली फुलं काढून घेतले आणि ते मोदक पण काढून घेतले. म्हणलं जाऊ द्या तुम्ही नाही खाल्ले मी खाऊन टाकते. आणि माझं मी एक खाल्लं आणि दुसरा नेमकं तोंडात टाकायला गेले की मला ते म्हणजे दिसले ते दात उमटलेले. हो पाहिलं मी फोटो. म्हणजे असं मी म्हणलं खाल्लं नाही उद्या मी खाऊन टाकते. ते दुसरा टाकायचा की एक खाल्ला आणि दुसरा टाकायचे ते गणपती पुढचा होता का गणपती मला बघितलं नाही ते टाकायचं की ते दात दिसले मला म्हणजे घरात असं काहीच नाही. असं घडलं म्हणजे बोलले आणि ते घडून गेलं बा. बापरे म्हणजे किती संकेत मिळत आहेत तुम्हाला. नंतर मग ते काय आमच्या सोसायटीमध्ये गणपती आणला होता काय म्हणजे मोठा गणपती आणला खाली म्हणजे पार्किंग मध्ये बसवलाय. त्या दिवशी मी असं म्हणजे आम्ही गेलो आरतीला वगैरे संध्याकाळी मी काय निवडून बघितलंच नाही गणपतीला. आपलं गेले आरती वगैरे झाली आणि त्याच्या जवळ पण पाय पडून गेले पण एवढं निवडून बघितलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेले आरतीला लांबच उभा होते 8 वाजता आणि ते गणपतीने डोळे झाकलेले होते. मी काय म्हणलं बाई असं काय गणपती आणला काय म्हणत झोपलेला बरं का मी असं म्हटले मी. त्या गणपतीने एका सेकंदात डोळे उघडले. बापरे गणपतीने. मी म्हणलं मी मनात मला असं कसं झालं म्हटलं असं कसं शक्य म्हटलं नाही पण म्हणजे मी माझ्या मनालाच म्हणते की त्याने पापण्या बिपण्या म्हणलं असं नाही शक्य होतं म्हणजे मी फळ्याने बघितलं म्हटलं मी पापल्या खाली केलं तेव्हा डोळे झाकलेले होते मला एवढं कळलं का म्हटलं माझ्या मनालाच. पण त्यांनी असं म्हणजे सोसायटीमध्ये बसवलेला गणपतीने. बापरे चक्क असे डोळे उघडले. मी म्हणजे माझ्या आईला वगैरे सांगितलं जे ज्या दिवशी गणपती बसवत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ते असं म्हणजे घडलं. बापरे तुम्हाला किती अनुभव येत आहेत. आणि नंतर काय झालं मला म्हणजे ज्या दिवशी गणपती बसवायचा ना म्हणजे मी घरीच गणपती बनवला होता माझ्या मुलांनी मी ती शाडू माती वगैरे आणून मी अशी बोलत स्वामी मी माझा गणपती जर छान बसला म्हणजे झाला ना की मी हात बसवून म्हणजे असं म्हटले मी म्हणजे गणपती एकदम सुंदर बी झाला आणि कलर वगैरे पण छान दिला होता आम्ही. पण सगळं झालं 2-3 दिवस अगोदरच बनवला होता कलरिंग झाली होती. आणि ज्या दिवशी ठेवायचा ना म्हणजे गणपती वगैरे पूजा वगैरे झाली म्हणजे प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली सगळं झालं. गणपती ठेवायचा माझा मुलगा म्हणजे घेऊन यायला लागला म्हणजे गणपती आणि त्याचा हात लागला ते उंदीर मामाला त्याचा हातच तुटला उंदीर मामाचा. नंतर मग मी तो म्हणजे पाणी वगैरे लावून तो चिटकून दिला आणि काहीतरी तो चिकटून गेला पाणीने वगैरे म्हणजे तो मातीचा होता ना शाडू मातीचा चिकटून गेला. आणि तो आता 2-3 दिवस झाले म्हणजे अचानक गळून पडला तो त्याचा हात.
तर मी काय म्हणलं गणपती बाप्पा काही म्हणजे आमचं संकट वगैरे येणार आहे का म्हटलं, म्हणजे असं कसं घडलं म्हणलं, ते नंतर चिटकणार पण नाही ना. हो बरोबर चिटकले पण चिटकलंच नाही. मी अशी बोलले आणि म्हणजे जाऊ दे थोडे म्हणजे हुरहुरच लागले म्हणाला ते म्हणजे गणपती ते उंदीर हात तुटला वगैरे आहे का नाही. तर मग मी अशी स्नाईटला येत होते, ते माझ्या दिवाट वाटत गणपती पुढचा, त्याच्यामध्ये असे दोन्ही हात तयार झाले उंदराचे. ते पण फोटो पाठवतो तुम्हाला मी. उंदराचे हात झाले? हा, मी व्हिडिओ मला उशीर झाला होता उचलायला म्हणून मी फास्ट निघाले, पण मला ते अचानक दिव्याकडे लक्ष गेलं. दोन्ही हात तयार झाले त्या दिवशी, जेवढ्या दिवशी उंदीर मामाचा हात गळून पडला त्या दिवशी. त्याचा पण मी फोटो काढला. मग फास्ट मध्ये त्या मला येत होतं तरी पण मी एका सेकंदात फोटो काढून घेतला त्याचा. बापरे, त्या टायमिंगला तुम्हाला लवकर क्लिक पण होतं फोटो काढायचं. मी फोटो काढून घेतला ना आले की फोटो पाठवतो तुम्हाला मी. त्या दिवशी पण तसं घडलं, म्हणजे काय ना, ते हात तुटला आणि दोन्ही हात त्या दिव्यात तयार झाले. जसे माझे बनलेले होते ना हात, तसे मी दिव्यात बनले ते. असं घडलं. किती नशीबवान म्हणावं लागेल तुम्ही की तुमच्या मनात जी गोष्ट येते ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पूर्ण होतेच आहे, घडतीच आहे. हो. आणि मी तुम्हाला सांगते, आम्ही असंच म्हणजे आमच्या खालच्या पण म्हणजे सेवेकच म्हणजे 2-3 जणी आहेत सेवेकरी. त्या खालच्या म्हणजे त्या म्हणजे आत्ताच ओळख झाली माझी, 1 महिना झाला. मी त्यांना मी असंच फोटो दाखवला काय, तो नाही का ह्याचा बनलेला फुलांचा, ते फुल पण 5 मिनिटात बनलेलं माहितीये का ते फुल, 5 मिनिटातच बनलेलं. खूप छान बनलंय ते पण फुल. हा, जे सेम तसं ठेवलं ना त्याच्यासमोर, सेम पाकळ्या वगैरे ते दुपटलेल्या सेम तसंच बनलं ते. हो, सेम होतं सेम. हा, मी त्यांना असंच दाखवलं. मला काय म्हणे की नाही म्हणे काजळी असेल म्हणे. मला असं शक्य म्हणलं काजळी. मी 5 मिनिटात ते घडलं. मग मी नंतर नादच सोडून दिला त्यांना सांगायचा. काजळी कधी बनते ताई, जेव्हा 1 तास होतो किंवा दिवसभर दिवा चालतो तेव्हा काजळी बनते. तुम्ही दिवा लावला जर 5 मिनिटात जर बनते म्हटल्यावर तो शुभ संकेत आहे किंवा त्या फुलातून काहीतरी चांगलं आहे, म्हणजे त्या आकारातून. हो ना, असं म्हणलं. मग त्यानंतर मग माझ्या मनाला ते दुःख झालं, नंतर मग मी सांगायला सोडून दिलं कुणाला. नाही, ते त्यांना पण म्हणजे अनुभव ओळखता येत नाही. जेव्हा ते स्वतः घेतील ना तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतील. कारण जे स्वामींचं करतं ना त्याला तर म्हणजे असं म्हणजे म्हणू शकत नाही. नाही, ते तसं म्हणू शकत नाही. त्या करतच नसतील ना. म्हणजे करतात ना, केंद्रामध्ये दिसतात मला, त्या जवळच केंद्र आहे ना आमच्या, दिसतात. पण ते त्यांना अनुभव आलेला नसेल अजून. त्यांना अनुभव आला नसेल. आणि ते मोठा गणपती ना, तो पण कसं झाला माहितीये का, मी म्हणजे आतापर्यंत मी घरी आरती वगैरे म्हणजे असं कापूर वगैरे लावून कधीच नाही केली काय. एका वर्षामध्ये फक्त म्हणत होते मी, म्हणजे जेव्हा पूजा झाली ना मग तेव्हा मग ते 3 वगैरे आरती, गणपतीची आरती, स्वामींची आरती, दत्तात्रेयाची आरती करत होते. एक दिवस अशीच मनात आलं, मी कापूरला आरती केली. मी काय म्हटलं, स्वामी माझी इच्छा कोण लवकर पूर्ण करणार एवढ्या देवापैकी माझ्या देवघरातल्या. मला सांगते 10 मिनिटामध्ये म्हणजे एवढी मोठी वात, एवढी मोठं झालं दिसायला लागलं ती मला. मी सहज बघितलं, म्हणजे एवढी मोठी वात तर कधी होतच नाही म्हटलं. एवढी मोठी आणि ती असं लांबूनच स्पष्ट इतका मोठा गणपती दिसतो त्याच्यामध्ये तयार असेल. ते तुम्हाला नाही पाठवलं तुम्ही? पाठवलंय. तो विचित्रच दिसतोय पण थोडंसं नाही का त्याच्यात. एकदम असं स्पष्ट दिसतं ना फोटो मध्ये वगैरे. एकदम म्हणजे छोटा पण नाही ना, मोठा एकदम तयार झालेला. हो, मोठा दिसतो. त्याच्यामध्ये नाही, खूप छान अनुभव आले ताई तुम्हाला. म्हणजे छोटे अनुभव नाहीये ते खूप म्हणजे. आणि नंतर मला म्हणजे मी जेव्हा असं तयार होत चाललं ना, तेव्हा पण असं म्हणजे मला असं कुणाला सांगू असं वाटलंच नाही. म्हणजे नंतर असंच मी बघत होते युट्यूबवर, म्हणजे सेवा वगैरे ऐकली. नंतर म्हणलं मला पण असं वाटलं कोणतरी माझे म्हणजे मी पण अनुभव शेअर करा बाबा. मी असेच नंबर शोधत होते, तो तुमचा नंबर मला भेटून गेला. तर मी लगेच तुम्हाला फोटो वगैरे पाठवले. आणि त्या दिवशी म्हणजे असं मनात काहीच नाही मला सांगायचं, हे सांगायचं, ते सांगायचं असं काहीच नाही. मी फक्त स्वामींना म्हणलं, स्वामी मला म्हणजे अनुभव शेअर करायचे, तुम्ही मला साथ दे बाबा. मी कधीच अशी बोलले नाही. मी असं म्हणून गेले. आणि मग तुम्ही काय म्हणला की फोन म्हणला की नंतर उद्या किंवा परवा केला असं म्हटलं. त्याच्यामुळे मी झोपून गेले अशी, मनात काहीच नव्हतं. अच्छा, पण मी उशिरा फोन केला ना परत. मग त्या दिवशी पण मग असं म्हणजे सांगून दिलं बाबा. त्याच्यामध्ये पण राहिलं होतं सांगायचं माझं. पूर्ण केलं म्हणजे आज. सांगितलं ना पण त्या दिवसा राहिलेला आज अनुभव. हो सांगितलं ना. नाही, अनुभव सांगितल्याने काय होतं ताई, आणखीन अनुभव येतात. हो ना. तुम्हाला पण हे अनुभव जाणवला असेल की तुम्ही मागच्या वेळेस शेअर केला, आता त्याच्यावर आणखी तुम्हाला जास्त अनुभव यायला लागले. किती अनुभव यायला लागले. खूपच म्हणजे विचारूच नका.
माझ्याच ह्याच्या मला म्हणजे असं हे होत नाही. तितके अनुभव येऊ लागले. कारण हे दिसताना आपल्याला छोटे वाटतात, पण हे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याई लागते आणि खूप सेवा लागते. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहेत की तुम्हाला तुमच्या मनाची गोष्ट येते ती लगेच घडते. चालेल ताई, मग मी शेअर करते अनुभव. हा शेअर कर. चला, श्री स्वामी समर्थ. हो.